नमस्कार. हे ऐकलंय का मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. अच्छा, कधी असं झालंय का की तुम्ही एक काम करायला गेलात आणि त्यातून दोन फायदे मिळाले? हो, होतं की असं बऱ्याचदा. मग तो योगायोग होता की की हुशारी होती? हा प्रश्नच खूप छान आहे आणि याला आपल्याकडे एक म्हण पण आहे. कोणती? एक तीर दोन शिकार. अगदी. एक तीर दोन शिकार. म्हणजे एकच कृती. आणि त्यातून दोन कामं यशस्वी. एकाच प्रयत्नात दुहेरी फायदा. बरोबर. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं ते नाहीये. खरंय, लोकांना वाटतं हा फक्त योगायोग आहे. हो, जसं की समजा ऑफिसला जायला उशीर झालाय आणि गाडी बंद पडली. अच्छा. मग काय? मी चालत जायचा निर्णय घेतला. आता झालं काय? एकीकडे फिटनेस. आणि दुसरीकडे पेट्रोलची बचत. बरोबर. एक तीर दोन शिकार. पण हा निर्णय तुम्ही परिस्थितीमुळे घेतला. म्हणजे ही एक प्रतिक्रिया होती. हो, ते तर खरंय. या म्हणीची खरी गंमत तेव्हा आहे जेव्हा हे निर्णय विचारपूर्वक घेतले जातात. अच्छा. म्हणजे ही गोष्ट फक्त संधी शोधण्याबद्दल नाहीये, तर संधी निर्माण करण्याबद्दल आहे. यालाच आजकाल अपॉर्च्युनिटी स्टॅकिंग असेही म्हणतात. अपॉर्च्युनिटी स्टॅकिंग म्हणजे संधींची रचना करणं. अगदी. तुम्ही काम निवडतानाच असं निवडता की ज्यात एकापेक्षा जास्त फायदे मिळतील. याचं एखादं मोठं उदाहरण आहे का? हो, आहे ना. आपल्या शहरांमधलं मेट्रोचं बांधकाम. हो, आठवते मला. अनेक ठिकाणी ते काम रात्री करायचे. बरोबर. का? तर एकाच वेळी दोन गोष्टी साध्य झाल्या. कोणत्या दोन? एक, रात्री रहदारी कमी, त्यामुळे काम खूप वेगाने झालं. आणि दुसरं म्हणजे दिवसा लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला नाही. अगदी बरोबर. हा होता एक विचारपूर्वक केलेला प्लॅन. इथे एक तीर दोन शिकार हा योगायोग नव्हता. ती एक रणनीती होती. हो, याचं खरंच सामर्थ्य आहे ना, ते सिनर्जी या संकल्पनेत दिसतं. सिनर्जी म्हणजे? म्हणजे जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात